नमस्ते. कमल्स किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला खमण ढोकळा कसा बनवायचा तो दाखवत आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण दाखवत आहे. चला तर आता साहित्यामध्ये मी घेतलेले आहे 1 वाटी बेसन, गोड साखर, मीठ, मोहरी, सायट्रिक ॲसिड, इनो, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर त्यासाठी मी या डब्यामध्ये ढोकळा करणार आहे. तर याला आतून मी तेल लावून घेतलंय आणि या पातेल्यात जाळी टाकलेली आहे ही, कारण त्याच्यावर डब्बा व्यवस्थित बसतो. मग त्याच्यात 1 ग्लास पाणी ओतते आणि गॅस चालू करते. आपण तोपर्यंत पाणी उकळायला ठेवूया. त्याच्यावर असं झाकण ठेवायचं. आता इथे मी हे पातेलं घेतलं आहे, त्याच्यात हे पीठ टाकत आहे. वजनी म्हणताल तर 200 ग्रॅम आहे आणि वाटीने म्हटलं तर 1 वाटी आहे. आता त्याला 1 पाऊण चमचा सायट्रिक ॲसिड, खूप आंबट असतं म्हणून मी थोडंसंच वापरते. तर 1 पाऊण वाटी ही 1 पाऊण चमचा सायट्रिक ॲसिड याच्यातच टाकत आहे. चवीनुसार मीठ घेते, तर पाऊण चमचाच मीठ आहे आणि साखर आहे 2 चमचे. आता याला आपण मोजूनच आपण याला लागल तसं पाणी आपण ओतत राहायचंय आणि फेटून घ्यायचंय चांगलं, कारण सायट्रिक ॲसिड आणि साखर विरघळली पाहिजे. असं एकसारखं फेटून घ्यायचं. पाणी लागल तसं ओतायचं, एकदम नाही ओतायचं, त्याच्यामुळे गिटोळ्या होण्याची शक्यता कमी असते. हे बघा, चांगलं फेटून घ्यायचं. थोडं कमी पडतंय, लागल तसं पाणी ओतायचं. आपल्याला अंदाज सापडतोच. चांगलं फेटून घ्यायचं. तर हे आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही. हे बघा, असं असलं की बंद करायचं आणि त्याच्यात शेवट आपण पाणी उकळी आली का बघूया. छान उकळी आली. तर आता याच्यामध्ये हा डबा ठेवू आणि ही प्रोसेस पटकन करावी लागते. तर हा इनो घेतला मी, लेमन इनो घ्यायचा, त्याच्यामुळं खूप छान ढोकळा फुलतो. तर ही अख्खी पुडी मी टाकलेली आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी ओतायचं, अगदी थोडंसं, आणि पटपट पटपट हलवायची. ही प्रोसेस एकदम पटकन करायची, कारण त्यात इनो टाकलेला आहे ना. ती प्रोसेस एकदम पटपट पटपट करून आपण त्याच्यात ओतायचं आहे. आणि हे झाकण ठेवून 20 मिनिटं ठेवायचं आहे. 20 मिनिटात ढोकळा पूर्ण तयार होतो. तोपर्यंत आपण इथे एक बाउल घेतलाय, त्या बाउलमध्ये एक साखरेचे सिरप करायचे, एक अर्धा कप. त्यामध्ये आपण 2 चमचे साखर टाकते आणि याला ढोकळा शिजेपर्यंत थोडंसं असं विरघळून घ्यायचं. आता हे पाणी आपलं, हा सिरप तयार झालेला आहे. आता ढोकळा तयार झालेला आहे, आपण बघूयात. वाव, मस्त झालाय. आता गॅस बंद करू आणि थोडेसे थंड झाला की याला फोडणी देऊ. आता हा ढोकळा आपण थंड व्हायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करू. तर मी गॅस पेटवत आहे आणि हे तडका भांडी ठेवलंय, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकू. ह्या मिरच्या आपण उभ्या चिरलेल्या आहेत ढोकळ्याबरोबर खायला, तर या आधी तळून घेऊ आपण तेलामध्ये.
आणि त्याच तेलात तडका देऊ. आपण ह्याच तेलामध्ये मोहरी टाकू तडका देण्यासाठी. चांगला खमंग तडका दिला की याच्यात आपण कढीपत्ता टाकू. गॅस बंद करू. तेल खूप तापलेलं आहे आणि असाच तडका त्याच्यामध्ये ओतून घेऊ. असं सगळीकडे ओतून द्यायचा. पांगवायचा. आणि याला थोडंसं थंड होऊन देऊ आपण, नंतर कापूयात. आता ढोकळा थंड झाला आहे तर आपण कट करून घेऊयात. तर या चाकूला आपण तेल लावलंय थोडंसं, कारण त्याला चिकटू नये म्हणून. तर असा अलगद कट करायचं. आता एक कट केलेला आहे आपण, त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर फिरवूया डेकोरेशनसाठी. आणि हे सिरप केलेलं आहे ना, ते या अशा चिरांमध्ये अलगद सोडायचं, म्हणजे खाताना तोटरे बसत नाहीत. असं प्रत्येक चिरेत असं अलगद सोडायचं. खूप छान झालंय. एकदम जाळी परफेक्ट पडलेली आहे. असं प्रत्येक कप्प्यामध्ये सिरप सोडायचं, म्हणजे त्याचे तोटरे बिलकुल बसत नाहीत. आता ह्या मिरच्या आपण खाण्यासाठी मीठ लावून घेतलेल्या आहेत चांगल्या तळून. तर या पण आपण इथं डेकोरेशनला ठेवू. बघा आमचा ढोकळा, करून बघा, खाऊन बघा, खूप छान होतो. बघा ही कशी जाळी पडलेली आहे. बघा एकदम परफेक्ट जाळी पडलेली आहे. आणि अशी फोडणी पण कडक द्यायची, खूप छान लागतं. हा बघा जाळीदार ढोकळा खमंग एकदम तयार आहे. आवडला तर घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.